आष्टी तालुक्यातील सुलेमानदेवळा या गावात एक रस्त्याच्या कडेने एअरटेल कंपनीचं केबल टाकायचं काम चालू आहे। ही कंपनी मोबाईलचे टावर बसवणार आहे। ही कंपनी 100% खाजगी आहे। हे 2 दिवसापासून मसोबाची वाडी ते सुलेमानदेवळा हा जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा रस्ता सुलेमानदेवळा ते आंबोळा या रस्त्याची या कंपनीने पूर्ण वाट लावलेली आहे। जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांचा जावक क्रमांक 5029 नुसार संबंधित कंपनीला एक खोदकामाचं एक परिपत्रक दिलं आहे। त्या परिपत्रकाचे 5 नियम आहेत। त्या नियमामध्ये पहिला नियम असा आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टी व जिल्हा परिषद बांधकाम विभाग आष्टी यांच्या अभियंत्यांनी तेथे येऊन त्या कामाची खोदकामाची मार्क आउट करून देणं बंधनकारक आहे। दुसरा ज्याचा असा महत्त्वाचा मुद्दा आहे की रस्त्याच्या डांबरी रस्त्याच्या मध्यंतरीपासून किमान 6 मीटर म्हणजे 20 फूट अंतरावर हे केबल टाकायचं आहे। पण या संबंधित गुत्तेदारांनी खाजगी कंपनीने व्यापारी म्हणून आणि राज्यकर्ते बनवले तसं यांनी आमचा रस्ता फोडला। यांनी वाटाच्या एकदम डांबऱ्यागत केलं। याविषयी यानंतर या कामाचा पूर्ण अहवाल संबंधित सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम यांनी वरिष्ठांना द्यायचा की यांच्यापासून कोणत्याही प्रकारची नासधूस झाली नाही आणि यांच्या देखरेखी काम आहे। पण आज हे काम आम्ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे आदरणीय तळेकर आप्पा यांच्या कानावर घातलं। तर हे तळेकर आप्पा आमचे नौकर येतं। यांनी आम्हाला मालकाने आदेश काय दिला की ती कलेक्टरचा आदेश आहे, कुठून आला आम्हाला माहित नाही। नंतर आम्ही ज्यावेळेस त्यांना शासनाचं परिपत्रक जावक क्रमांक 5029 टाकलं त्यावेळेस त्यांनी असं माहिती दिली की हे परिपत्रक आम्हाला आत्ताशी काय मग तुम्ही आतापर्यंत काय कांदे बघत होते का? त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी आज मस्के नावाचा एक त्यांचा अधिकारी तिला काम पाहण्यासाठी पाठवला। मग ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या जे पाईपलाईन तुटल्या होत्या त्यात आमची जल जीवनची जवळजवळ 20-25 पाईपाची पाईपलाईन नवी पाईपलाईन तोडली लोकांनी, शेतकऱ्यांच्या 25-30 पाईपलाईन तोडल्यात। यांचा मस्के नावाचा अधिकारी आला आणि नंतर त्या मस्के नावाच्या अधिकाऱ्याने ते काम सध्या बंद केले। आणि या तळेकर नावाच्या अभियंत्याने आम्हाला शब्द दिला आज की आम्ही सकाळी उद्या येतो, उद्या सकाळी आल्याच्या नंतर आम्ही ते काम पाहणी करतो आणि त्या काम पाहणाऱ्या संबंधित जी कंपनी पुण्याची त्या कंपनीवर आम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करतो। या अभियंत्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तालुक्यातले शाळेचे संडास नाही सोडे, शाळेच्या दुरुस्ती नाही सोडे, रस्ते नाही सोडे, हॉट मिक्स असं कोणत्याच एवढं खाऊन मी तुमचं भागलं नाही तर तुम्ही या विभागासंघ या खाजगी कंपनी संघ शासनाचा रस्ता फोडासाठी आर्थिक तडजोड केलेली आहे का? सकाळी म्हणतात आमच्याकडे जावं पत्र नाही आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सांगतात तुमच्या आधिपत्याखाली। मग हे काय चालेल गोडबंगाय? उद्या तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाहीत का? आणि तुम्ही जर यांच्यावर गुन्हा दाखल करणार नसेल तर आम्ही शिवच्या दारात बसून तुम्हाला सहज आरोपी करणार नाहीत। त्याचबरोबर पुढे जाऊन मला ग्रामस्थांना हे सांगायचे की या कोणत्याही यांचे चाळे ऐकून घ्यायचे नाहीत। ही खाजगी कंपनी आहे, ही इथं त्यांचे टावर उभा करून त्यांचा व्यवसाय करायसाठी आले तर त्याच्यामुळे आपल्या शेती भीतीचं काय जे नुकसान होईल यांच्याकडून नुकसान भरपाई घ्या, त्याशिवाय यांचं काम होऊन द्यायचं नाही। त्याचबरोबर पुढे जाऊन आम्हाला सांगायचे की जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा आंबोळा ते सुलेमानदेवळा रस्ता आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा मसोबाच्या वाडी फाटा ते सुलेमानदेवळा हा रस्त्याची या कंपनीकडे कोणत्याही पद्धतीचं परिपत्रक खोदायचं नाही। यांच्याकडे परिपत्रक फक्त जिल्हा परिषदचं आहे तरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता फोडला। त्यामुळे अपघात होते तर त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय, त्यावेळेस आमचं जनजीवन विस्कळीत झाले। आणि या समजा व्यवस्थेवर लक्ष ठेवायचे जे अभियंता आहेत हे अभियंता यांच्या संघ अंतरात सेटलमेंट करतात का आणि नसतील करीत तर तुम्ही उद्या सकाळी या आणि संबंधित तुमची पाहणी करा, पाहणी अहवालाची प्रत आम्हाला द्या आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा। अन्यथा या मिली भगत म्हणून तुम्ही सुद्धा आहेत म्हणून आम्ही पुढचं आंदोलन या अभियंत्याच्या विरोधात सुद्धा करणार आहेत। आणि शेतकऱ्यांना नको पद्धती सूट देऊ नये। हे व्यापारी येतं, हे खाजगी येतं, हे शासकीय नाही तर यांना कोणत्याच बाजून सोडायचं नाही आणि आपला रस्ता पूर्वच पाहिजे आम्हाला। अन्यथा आम्ही संविधानिक कारवाई सोडणार नाही तर बाबासाहेबांच्या संविधानात आमचे सेवक आमचे मालक आहेत ना आम्हाला उठून आमच्या नाड्या फाशी द्यायला लागेल। त्याच्यामुळे हे न्याय व्यवस्थेची लढाई आम्ही आता सोडणार नाही तर त्यामुळे हे ग्रामस्थांच्या वतीने नसून मस्के नावाच्या अधिकाऱ्यांनी काम बंद केले आणि डेप्युटी इंजिनियर त्याची पाहणी करून फौजदारी दाखल करावी आमची माफक अपेक्षा आहे।